ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परदेशाला पती असताना, परदेशाला पती असताना, देऊन साथ श्रमान, देऊन साथ श्रमान, फुलविला संसार भीमाचा रमान, फुलविला संसार भीमाचा रमान। परदेशाला पती असताना, परदेशाला पती असताना, देऊन साथ श्रमान, हो देऊन साथ श्रमान, फुलविला संसार भीमाचा रमान, फुलविला संसार भीमाचा रमान। ताई, ज्याप्रमाणे तुमचा आवाज ऐकला, महाराष्ट्रासह या कलेला तुम्ही 10,000 पेक्षा जास्त गाणी दिलेली आहेत। सध्याची स्थिती काय आहे, काय मागणी करतात तुम्ही शासनाकडे, लोकप्रतिनिधींकडे? सर, 85 पासून मी गाते आणि वयाच्या 9 वर्षापासून या कलाक्षेत्रामध्ये मी आले, पण त्या वयापासून मी आतापर्यंत इथपर्यंत आलेले आहे आणि भरपूर नामवंत कलावंताबरोबर माझे कव्वालीचे कार्यक्रम झाले आणि कव्वालीचे कार्यक्रम झाले, पण त्यावेळेस काही असं नव्हतं, तेव्हा समाजसेवाच करायची आम्हाला पडली होती आणि मग ते समाजसेवा करत करत इथपर्यंत आलो आम्ही। पण आताही आम्ही काही थांबलेलो नाही आहे। आताही माझ्या मुलीच्या ह्या 12 वर्षाचा संघर्ष मी केला, 12 वर्ष संघर्ष जरी केला त्या तिच्या आजारामध्ये, पण मी समाजापासून दूर राहिलेले नाही आहे। जेव्हा तिला मी दवाखान्यात ॲडमिट करायचे, इकडं प्रोग्राम करायला जायचे, ती मुलगी मला म्हणायची आपल्याला प्रोग्राम केल्याशिवाय आपला खर्च चालू शकत नाही आहे। आणि मग हे करत करत मग कलावंताचे जे प्रोग्राम आहेत ते प्रोग्राम पण मी पार पाडायचे आणि हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या कलावंतांना माहिती आहे आणि नेत्यांनाही माहिती आहे। पण बऱ्याच वेळा मी गव्हर्नमेंटच्या बी दरबारात जाऊन खेटे घातले, कोणी काय दखल घेतली नाही। पण आता म्हटलं की आता आपले मायबाप, आपलं जनता आणि आपला समाज आणि सरकार, आता आपण स्वतः बोलल्याशिवाय काय नाही आहे। कमीत कमी आपल्याला राहतं घर तरी व्यवस्थित पाहिजे आणि कुत्र्या मांजरासारख्या जनावराला चांगलं घर आहे आणि मी तर समाजाची सेविका आहे, समाजसेवा केलेली आहे, तर माझी अशी अवस्था होईल म्हणून मला वाटलं नाही आहे। पण असो, पण समाजाने आता मी सांगते, मी समाजात आलेली आहे, समाजाला आव्हान करते की माझं पुन्हा घर उभं राहावं आणि माझ्या बाळांना जगू द्यावं आणि मी पूर्ण मला त्यांनी साथ द्यावी आणि मीडियाने पण मला साथ दिलीच म्हणायचं। कारण का, तुम्ही आलात, मला बरं वाटलं आणि एबीपी माझा चॅनलवाल्यांनी मला न्याय देतीलच आणि देणारच, हे मी तुमचे देखील मनापासून मैना कोकाटे परिवार पूर्ण तुमचा आभार मानते। कारण माझ्यापर्यंत तुम्ही आलात, माझी बातमी घेऊन जातात, हे माझं फार मोठं भाग्य आहे आणि ह्या समाजाने पण विचार केला पाहिजे, कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, नेत्यांनी केला पाहिजे, आतापर्यंत सरकारनेही केला पाहिजे। पण आतापर्यंत मी खेटं मारूनच मी माझ्या अशा घरात राहिले। आता लॉकडाऊन झाल्यापासून मला वाटलं काहीतरी होईल, पण लॉकडाऊनच्या नंतर तर कोणीच विचार करेना की कलावंत जिवंत आहे की मेला, का कुठं राहतोय, कसा राहतोय, कसा जगतोय। त्याच्यानंतरही मी खेटे घातले आणि 4-5 महिने मी आजारी होते। आता बोलायचं म्हणजे मी आताही सध्या आजारीच आहे, 400 ते 450 माझा शुगर झाला होता, 350 BP झाला होता। पण त्याच्यात आमचे कांबळे दादा भेटले, मी त्यांना हे गाराणं सांगितलं, दादा माझी अवस्था अशी अशी आहे, सांगू का नको मी विचार केला, पण नाही म्हटलं आता कुणाला तरी सांगितल्याशिवाय हा आपल्याला न्याय मिळत नाही आहे कुठेच। मग त्यांनी कमीत कमी 2 महिने झालं ते माझ्या सहवासात आहे, प्रयत्न करतात, तर आज यश आलं आणि तुमचे पण मी मनापासून आभार मानते, मीडियावाल्यांचे सगळ्यांचे। माझा कोकाटे परिवार नाव मोठा आहे साहेब, परंतु मी आज अवस्था बघताय, आता कळेल समाजाला की मैना कोकाटे कशा अवस्थेमध्ये राहते आणि कशी राहते। आणि पुन्हा इंदिरा डॉकमध्ये वामन दादा, लक्ष्मण केदार दादा, बोधडे प्रतापसिंग बोधडे दादा हे असे नामवंत कलावंत होते आणि तिथं कव्वालीचा कार्यक्रम जयंतीच्या निमित्ताने ठेवलेला होता।
तर वामनदादांनी हे गाणं गायलं होतं तेव्हा, केस माझे जेव्हा गळू लागले, केस माझे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मला हे कळू लागले, केस माझे जेव्हा गळू लागले, तेव्हा जीवन मजला हे कळू लागले. माझ्या स्वतः स्टेजवर गायलेलं आहे दादांनी आणि मी माझ्या प्रोग्राममध्ये त्यांना खूप वेळा अनुभवलं, खूप वेळा आले दादा. पण तेव्हा असं काही नव्हतं साधन की फोटो काढणं किंवा असं शूटिंग करणं, ह्या अशा सुविधा नव्हत्या. तसं असतं तर मीही करून ठेवलं असतं. पण दुर्दैव असो, मी त्यांच्यासोबत राहिले हे माझं फार मोठं भाग्यवान आहे. मी त्यांच्या सहवासातून वाढले. वामनदादा, केदारदादा, अजून आपले गोविंददादा मशिलकर, प्रल्हाद शिंदे, साहेबराव कोकाटे, तुम्हाला सांगते दलितानंद बाबा, अजून म्हणजे नामवंत अशी भरपूर हे आपले प्रतापसिंग बोदडे, पुन्हा आपले दामोदर शिरवाळे आता वारले ते, माझे गुरु सोपान कोकाटे, हे म्हणजे भीती मला आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, म्हणजे काहीच वाटत नव्हतं. आमचे काही घरातलेच संबंध असं वाटायचं. आणि माझी परिस्थिती अशी होईल मी माझ्या स्वप्नात देखील पाहिली नव्हती. अनेक भीमगीतं, अनेक समाज प्रबोधन गीतं आणि त्याचबरोबर अनेक लोकगीतं, म्हणजे हा आकडा जो आहे तो अगदी 10,000 पार करून जातो, एवढा मोठा हा आकडा आहे. मात्र सध्या कोणी घर देता का घर, अशीच अवस्था त्यांची आहे. मी सध्या त्यांच्या घरी आहे. सध्याची स्थिती मी दाखवतो. हे त्यांचं घर अगदी 10x10 पेक्षा देखील छोटंसं असं हे घर आहे. मात्र संपूर्ण घर जे आहे ते आता उद्ध्वस्त झालेलं आहे. आपण पाहू शकतो हा लाकडाचा माळा असेल किंवा मग हे एक छोटंसं कुठेतरी न्हाणी घर असेल, हे किचन आहे त्यांचं. ह्या अगदी छोट्याशा घरामध्ये सध्याची स्थिती पाहू शकतो. संपूर्णपणे हे कोसळलेलं आहे. साधारणतः महाराष्ट्रातले अनेक नामवंत कलाकार जे आहेत, मग त्यांच्या प्रल्हाद शिंदे असतील किंवा मग आपण ह्या आपण फ्रेम पाहिल्या तर आपल्याला मैनाताईंचं नेमकं प्रस्थ किती मोठं आहे ते दिसून येतं. मग आपण पाहिलं तर या ठिकाणी शाहीर संभाजी भगत आहेत, गणेश चंदन शिवे असतील, मकरंद अनासपुरे आहेत, अगदी दिग्गज मंडळी यांच्याबरोबर खरं तर काम केलेलं आहे त्यांनी. त्यांच्याबरोबर माणिकराव कोकाटे यांनी देखील अनेक गाणी लिहिली. मात्र सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या अनेक सन्मान चिन्हामधून देखील त्यांची प्रतिमा किती मोठी आहे, त्यांच्या गाण्याचं क्षेत्र किती मोठं आहे हे दिसून येतं. सध्याच्या घराची स्थिती पाहिली तर मात्र हे कुठेतरी एका कलावंतांबरोबर घडलेलं दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल. ही घराची सध्याची स्थिती आहे आणि समाजाला त्याचबरोबर कलावंतांना ते हाक देत आहेत की खरं तर त्यांना मदतीची गरज आहे. या कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 9 महिन्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी कुठेतरी टेम्पररी काम करून एक बाजूलाच एका ओळखीच्या माणसाने त्यांना घराची व्यवस्था केलेली आहे. मात्र ते देखील आता घर त्यांना सोडावं लागणार आहे. त्यामुळे हे घर दुरुस्त व्हावं आणि पुन्हा एकदा या घराबरोबरच त्यांच्या कलेला देखील बहर यावा अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कॅमेरामन श्रीकांत प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई.